नमस्कार बंधूंनो त्यांच्या भगिनींनो. आज आम्ही आलोय हमरापूरला. हमरापूरला का आलोय तर आम्ही आलोय देवीची मूर्त बुक करायला. ही बघा ट्रेन चालली आहे. हा मंडळाच्या पोरांसोबत आलोय. ओमकार गिड्डे, आकाश जयस्वार, मयूर मोहिते, विशाल लोखंडे, सूरज वी आणि मी 6 जण आहेत आम्ही. हे बघ एवढं तर काय शूट करायला भेटलं नाही. चला बघू. मागे गेलतो मागे तर गेलतो तिथे चाललोय ना आपण. मागे गेलतो तिथे चाललोय मूर्ती बुक करायला देवीची. बघू आता. अजून 2ची रिटर्न ट्रेन आहे आम्हाला. इथून दिव्यापर्यंत सोडेल. पूर्ण स्टेशन खाली आहे. प्रॉपर मागे जिथे आम्ही गणपती घ्यायला आलतो हमरापूरला, आम्ही तिथे आलोय देवीची मूर्त बुक करायला. बघू आता दाखवतो तुम्हाला. मूर्ती तर नाही दाखवणार पण गाव दाखवतो आणि तिथे घराघरामध्ये कला असते बरोबर ना रे, ती दाखवतो. हे बघा आमचा गरीब सिंगर. हे वापिस बोल रे कुछ तो. काय बोलतो. नाही मी नाही सुधारणार कधी. भाऊ येऊ नाही शकला. हो ना, वाईट वाटतंय. तो जावळे एक. अरे दादा काय सांगू तुला, ट्रेन मी पकडणार होतो पण सुटली. मी निघलो होतो घरातून. हे बघा इथे मूर्तीचं काम चालू आहे. मोठ्या मोठ्या मस्त सुंदर अशा मूर्त्या आहेत देवीच्या. चला अजून पुढे जाऊ. जिकडे आपण गणपती बाप्पाची मूर्ती बुक केलेली आपण तिकडेच चाललोय रिटर्न. अजून गणपती गेले तरी मूर्त्या आहेत, दिसतात आहे का. हे बघा हमरापूर यासाठी ओळखलं जातं की इथे गणपतीच्या देवीच्या मूर्त्या म्हणजे लोकांकडे ती कला आहे, घरोघरी बोलली जाते. मोठ्या प्रमाणात इथे मूर्त्यांचं आणि याचं हे होतं, काय बोलतात रे त्याला. हां, आणि सुंदर आणि सुबक मूर्त्या बनवल्या जातात. हे काय इथून लेप मारला की आतमध्ये जायचे आपल्याला. हे बघा इकडे जायचं आपल्याला. सध्या तरी काहीतरी खाऊ. इकडेच खाल्लेलं, मागे इथेच खाऊ काहीतरी. खाएंगे पिएंगे फिर जाएंगे. नाश्ता केलाय समोर. वडापाव खाल्लाय का की गावामध्ये वडापाव शिवाय दुसरा काही ऑप्शनच नाही आहे. चला मस्त देवीच्या मूर्त्या दाखवतो. एकदम मस्त मस्त छान छान आहेत. कलर व्हायचे अजून. ही बघा सगळ्यात मोठी मूर्त इथे. बघू आता आपल्या पोरांना काय आवडतंय. वडापावची ढेकर आली प्रॉपर. जिथून गणपती घेतला आम्ही तिथेच आलो रिटर्न मूर्ती बुक करायला. नमस्कार काका. अरे गणपतीच्या मूर्त्या अजून आहे तिथे. पॉलिश विलिश चालू एकदम. हे बघा मूर्त्या इथे जास्त ओल्या असतील ना तर अशा प्रकारे इथे सुकवल्या जातात. खाली लाकडं लावतात, कोयला वगैरे टाकून मस्त हीट देतात आणि मूर्त्या सुकवतात पद्धतशीर. ही मूर्ती सुकते. किती वेळ लागतो साधारणतः काका मूर्ती सुकायला हीटनी. 6 तास कंटिन्यू पेटवता. 6 तास म्हणजे हलकी हलकीच ना, कोयल्यावर वगैरे. कोयल्यावर हां बरोबर आहे. पण मूर्ती जर ओली असेल तर अशा प्रकारे इथे गरम हीट देऊन मूर्ती सुकवतात आतून वगैरे. मग पॉलिशचं वगैरे काम होतं ना सगळं व्यवस्थित. बघू आता पोरांना आवडले देवीची मूर्त. ही एक आहे, हिच्यामध्ये भरपूर काम बाकी आहे अजून. ही मूर्त ओली पण आहे. ही एक आहे. बघा इथे पण सुकवण्याचंच काम चालू आहे. ही बघा ही एक आवडली पण प्रॉब्लेम आहे. मागे 5 फुटाच्या गणपतीची मूर्त गेली तर भाई डायरेक्ट गती बंदरला जायला लागला होता. त्याच्यामुळे गडबड चालू आहे. आपला मॅक्स टू मॅक्स 5 फुटाच्या वर मूर्ती नाही घेणार. ही बघा ही पण छान वाटते ना. ही भारी वाटते. 2 साईडला राक्षस आहेत आणि देवी. हां म्हणून तर बोललो. ही पण एक आहे. ही पॉलिश चालू आहे साईडला.
गणपतीच्या तर मूर्त्या अजून आहे तिथे लाईनीत. जाम गरम होत आहे. ही एक आवडली होती, ही 4.5 फुटाची मूर्ती आहे बघा. ह्याच्यात पण काम बाकी आहे, पण ठीक आहे. एवढी नाही आवडली पोरांना, पण ती भारी वाटली शेवटची. ही नाही, ही मूर्ती ही आवडली पोरांना. बघू आता काय बोलतात. हॅट दिसतंय तुम्हाला, दिसत असेल की नाही माहीत नाही, काळोख येतोय. पण ना यांचा कला केंद्र खूप मोठं आहे बघा. अजून पुढच्या वर्षीच्या मूर्त्या पण ह्यांच्याकडे एकदम स्टॉकमध्ये रेडी आहेत. 1,000-1,500 मूर्त्या असतील नाही त्या आरामात, भरपूर जास्त असतील. आणखी असाच रूम त्या साईडला पण आहे, तिथे बाहेर दाखवलं तिथे पण मूर्त्या बनतात आहे. आणि या गणपतीच्या देवीच्या सगळ्या मिक्स मूर्त्या आहेत. हे बघा, प्रॉपर सगळ्या गणपतीच्या मूर्त्या आहेत. या कलर वगैरे केलेल्या पण आहेत बरेच आहेत. म्हणजे एवढ्या मूर्त्या आहेत ना, 2 वर्ष गणपतीचे निघतील माझ्या मते तरी, मी सांगतोय. की भरपूर आहेत. तिथे झाले की हे बघा, इथे पण आहेत. हे बघा, हे मला असं वाटतंय अमरापूरमधलं सगळ्यात मोठा कला केंद्र हाच आहे, या काकांचा. हाय इथेच आहे, बरोबर ना? अमरापूरमध्ये मोठा कला केंद्र हाच वाटतोय, का की मी एवढा मोठा बघितला नाही अजूनपर्यंत कधी. आणखी असा सेम रूम त्या साईडला पण आहे समोर, तो बघा दिसतोय का? हा बघा, हा तिथे कलर केलेल्या मूर्त्या आहेत. आणि या सुरुदादा कला केंद्र भरपूर आहेत, भरपूर म्हणजे भरपूर मूर्ती आहेत. बघू आता, जी मोठी मूर्त होती पोरांना तीच आवडलेली आहे. किती फुटची मूर्ती आहे ती? 5.5-6 फुटची आहे बहुतेक. बघू आता काय ते फायनल करून सांगतो. कलरचं काम चालू इथे आता आम्ही करू. मग त्यानंतर परत पॉलिशिंग एकदा काय करणार तुम्ही? नंतर कलर मारणार, मग त्याच्यानंतर डायमंड वर्क होणार, मग रेडी टू गो. तुमचा गाव कोणता? जिता, आपटे, कोरले या साईडला पण आहे का? आणि हा बघा, हा इथे एक आहे. हा तर मी दाखवलेला मागच्या गणपतीच्या आगमन ब्लॉगमध्ये. हे बघा, इथे पण आहेत, भरपूर आहेत. काकांकडे मध्ये एकदम रेडी स्टॉकमध्ये आहेत मूर्ती देवांच्या. उंदीर मामा, हां चला बघू, ठरवतो आणि मग सांगतो. अरे ही मूर्त बघा किती मस्त आहे, छोटीच्या छोटी मूर्त एकदम. लय गोड मूर्त आहे का एकदम. बोल ना. ही बघा, ही मूर्त केली आहे फायनली बुक देवीची. 5.5 फुटची मूर्ती. चल चला हो मामा, चला. भाई मामांनी करून दिली आपल्याला देवीची मूर्त मस्तपैकी व्यवस्थित. कलर वगैरे चॉईस केलाय. आता डायरेक्ट ज्या दिवशी देवी येईल त्या दिवशी दाखवेल. हे आवडली ना तुम्हाला? मस्त कलर वगैरे छान आहे ना घेतलाय. मूर्ती ॲक्च्युली ती सगळ्यांना आधीच आवडली होती, पण झालं असं 5 फुटाच्या वरती जायचं नव्हतं. पण आता आवडलीच आहे तर मग पोरांनी ठरलं बघू पुढचं पुढे. आणखी आम्हाला जवळ विसर्जन करायला नाही भेटणार, डायरेक्ट इथेच गणपती टायमाला कुठे गेलो तो रेती बंदरला, तिकडे जायला लागतं. इकडे बी दुकानं आहेत कपड्यांची गावातली. घराघरामध्ये देवांच्या मूर्त्या वगैरे बनतात. ते बघा इथे पण काम चालू आहे. 1:50 झालेत. चला डायरेक्ट स्टेशनला जातो ना, तर 2ची ट्रेन सुटेल. चलो फिर, बाय. रिटर्न आलो आहे अमरापूर स्टेशनला. चला, ट्रेन लेट झाली ना रे, 10 मिनिटं ट्रेन झाली आहे लेट. पार शेवटच्या टोकापासून पुढपर्यंत चालू झालं आहे, का की ट्रेन थांबते पुढे. हा मग जेवण बिवून घेतले. फुल चायनीजचा विषय आहे का? 1 2 3 4. चला आता ट्रेन आली की डायरेक्ट पकडतो ट्रेन, जातो डायरेक्ट घरी. काय असेल नसेल तर दाखवतो, नाही तर काय. हा गेट पडला म्हणजे ट्रेन येईल. आता काय असेल नसेल तर दाखवतो.
चलो फिर बाय बाय. काय गडबडीत चाललोय भाई अपंगांच्या डब्यात आणि मी जागेवर कब्जा बी केलाय. ते अपंग आले तर मारतील भाई सगळे मिळून आपल्याला. आम्ही पण हँडल एक तर आम्ही तिकीट पण नाही काढले खरं सांगतोय. तिकीट काढायला टाइमच नाही भेटला. हा म्हणजे घाई ट्रेन पकडली आमच्याकडे 15 मिनिटं होते ती गोष्ट वेगळी आहे. चला धर्मा भाई उठलोय संध्याकाळी. अरे लल्ला शेठ संध्याकाळी कितीला 4 वाजता आलोय घरी जाऊन जे झोपलो तर डायरेक्ट 9ला उठलोय. जेवून घेऊन आलोय मंडळाच्या इथे तर कोणच नाही. ऑफिस पण लॉक आहे. हा एकच आहे इथे. चला मग ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. 200 सबस्क्रायबर होतील आता असे पण लई जण बघतात पण सबस्क्राईब करत नाही. पण ठीक आहे भाई ज्याला करायचं तो करेल, ज्याला आवडत असेल तो करेल, ज्याला बघायचं तो बघेल, नाही बघायचं त्याला मी काय बोलू तर नाही शकत. बरोबर आहे की नाही रे. मग चला मग भेटू नवीन ब्लॉगमध्ये. डेली तर हल्ली तर काय आज तर पाऊस बी पडला आहे भाई. चांगला ताणून झोपलो होतो. डेली तर काय टाकायला भेटत नाही मला. बघू जर नवीन काय भेटलं तर टाकील नक्की. भेटू मग नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया.